Hello friends, let us continue with electrochemistry. Under that, galvanic cell and EMF series. Previous lecture we have considered EMF series. Okay, now what is that series? In short, only few examples I have taken. Examples means few half cells. There can be many. Application of this EMF series. तुम्ही आता लक्षात आलं असेल की एनी टू हाफ सेल्स, जसं की हा एक हाफ सेल आहे, हा एक हाफ सेल आहे, किंवा हा पण एक हाफ सेल. एनी टू हाफ सेल्स, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या, नाही का, हे दोन्ही घ्या हाफ सेल्स. जॉईन एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. It can be these two half cells, 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 it can be these two. Okay, any two half cells, externally by wire, internally by salt bridge, it makes a cell. आणि त्या सेलचा पोटेन्शियोमेट्री मेथडनी, टू वे की मेथड, अर्लियर लेक्चर आपण EMF काढतो. मग आमच्या लक्षात आलं की EMF काढायचं असेल तर ते ठीक आहे, ते पोटेन्शियोमेट्री मेथडने आपण काढू शकतो. मग एक उदाहरण म्हणून घेतलं होतं आपण. 25 हाफ सेल्स असतील आमच्याकडे. 25. तर आता समजा इथं मी टेबलमध्ये 1 2 3 4 5 6 7 हाफ सेल आहे. समजा आमच्याकडे 25 हाफ सेल एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर 25 हाफ सेल्स जसं इथं जरी बघितलं तर हे एवढे हाफ सेल असतील आमच्याकडे. तर हा हाफ सेल आणि हा एक सेल झाला, हा आणि हा 2 सेल झाले, हा आणि हा 3 झाले, हा आणि हा 4 झाले, 5 झाले, 6 झाले, नाही का. परत हा आणि हा परत वाढला, परत हा आणि हा परत वाढला, परत हा, असं देर कॅन बी मेनी नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स. मग तसं 25 हाफ सेल्स असतील आपल्याकडे, 25 हाफ सेल्स असतील, नाही का, इलेक्ट्रोड्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे हाफ सेल्स. तर ते 25C2 तुम्ही फॉर्म्युला मॅथ्स तुम्ही करा म्हणून प्रिवियस लेक्चर आय हॅव टोल्ड यू. तर 300 कॉम्बिनेशन्स म्हणजे सेल्स. तर 25 हाफ सेल्स असतील तर त्याच्यापासून बनणारे सेल्स 300 आहेत. आता जसं मी करून दाखवलं तसं AB AC AD BC BD असं 25 हाफ सेल्स. तो फॉर्म्युला कॉम्बिनेशनचा, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, त्याप्रमाणे 300. मग 300 टाइम्स तुम्हाला बाय युजिंग पोटेन्शियोमेट्री मेथड, टू वे की, गॅल्व्हॅनोमीटर, स्लायडिंग कॉन्टॅक्ट, त्या मेथडनी 300 टाइम्स काढलं तर 300 जे पॉसिबल सेल्स आहेत त्यांचा EMF मिळतोच. ओके, हे झालं स्टँडर्ड कंडिशनमध्ये. त्यात समजा एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं तरी जरी आम्ही बदललं, 1.1 केलं आणि एकाचं 1 ठेवलं, मोलार टेम्परेचर 298 केल्विन, तर पुन्हा 300ची करायला लागेल. कॉन्सन्ट्रेशन दोघांचे 1 मोलार ठेवले 25 हाफ सेल्समध्ये, सगळ्या हाफ सेलचे, पण टेम्परेचर इन्स्टेड ऑफ 298 केल्विन 310 केल्विन असं काहीतरी वेगळं घेतलं, तर दोन्ही हाफ सेलचे हाफ सेल पोटेन्शियल्स वेगळं येणार. पुन्हा 300 कॉम्बिनेशन्स आणि पोटेन्शियोमेट्री वापरायला लागेल. तर काढू शकतो, पण आमच्या लक्षात आलं की हाफ सेल, एखादा रेफरन्स इलेक्ट्रोड जो बनवला तर प्रत्येक हाफ सेलचं हाफ सेल पोटेन्शियल आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल वी कॅन कॅल्क्युलेट. तर आपण SHEला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून डिझाईन केलं, त्याची डायग्रॅम काढली, नाही का. तो SHE, SHE. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ हाफ सेल अँड रिप्रेझेंटेशन ऑफ सेल, तो पॉईंट, दॅट पॉईंट वी आर गोइंग टू कन्सिडर इन नेक्स्ट फ्यू लेक्चर्स. त्यांनी काही इथं अडचण येणार नाही, तरी पण सांगितलं. तर हा SHE आहे, म्हणजे हायड्रोजन इन कॉन्टॅक्ट विथ H+ आयन्स, जसं झिंक रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ Zn+2 आयन्स. तर मग जर आपण बाय युजिंग SHE ते जे 25 हाफ सेलचे प्रत्येकाचे हाफ सेल पोटेन्शियल काढले, म्हणजे काढू शकतो आपण. ते कसं काढायचं प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलं. म्हणजेच तो ॲक्च्युली म्हणत जरी असलो आपण हाफ सेल पोटेन्शियल, तर ॲक्च्युली इट इज स्टँडर्ड कंडिशन असेल तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, साईन बदलली की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, किंवा त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मिळालं तर चेंज द साईन, यू विल गेट स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला ते म्हणताना आपण जरी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणालो तरी ते एका वेळेला आयदर इट इज स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल SOP ऑर इट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल SRP. साईन बदललं की दुसरा मिळतो. हे आपल्याला इथंपर्यंत क्लिअर झालेलं आहे. मुद्दाम थोडं रिवाईज केलं, हे इक्वेशन पण लिहिलं, पण मुद्दाम
आणि मग आम्ही काय केलं की मग एवढे हाफ सेल्स आहेत, जसं मी 25 म्हणालो, लिहिताना एक्झाम्पल्स थोडे घेऊन आपण त्याची आयडिया घेऊया. तर त्या प्रत्येकाचे मग हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे आयदर इट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल और स्टँडर्ड रिडक्शन ऑक्सिडेशन पोटेन्शियल. स्टँडर्ड कंडिशन असतील तर, नसतील तर आयदर इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल, नाही का. तर म्हणून मग काय केलं, तर या फॉर्ममध्ये इक्वेशन वापरलं तर ते करेक्टच आहे, तेच इक्वेशन आहे. ॲनोड वर्क्स ॲज द वन हाफ सेल वर्क्स ॲज ॲनोड, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, प्लस द अदर वन विच वर्क्स ॲज कॅथोड, त्याचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे EMF ऑफ द सेल. जसं डॅनियल सेलचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक हाफ सेल म्हणजे SOP ऑफ झिंक हाफ सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये, अँड SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर हाफ सेल. ते बेरीज केली सायन्सचं जी काय असेल ते प्लस मायनस, यू गेट EMF ऑफ द सेल, म्हणजेच E0 सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल. पण EMF सिरीज बनवली SHE बरोबर प्रत्येक हाफ सेलचा आम्हाला ऑक्सिडेशन स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल काहीतरी एक मिळतं पहिल्यांदा, ते मिळालं. आणि मग सगळ्यांचे आम्ही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलमध्ये कन्व्हर्शन केलं साईन बदलून. जे SRP आहेत ते ठीक आहे, जे SOP आहेत ते बाय चेंजिंग द साईन SRPमध्ये कन्वर्ट केले आणि त्यांची डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP असा एक टेबल बनवला. ते सगळे जे काही हाफ सेल असतील आमच्याकडे 25, लिहिताना काही थोडेच लिहिलेत, 25 जास्त असतात, आपण एक 25 आकडा घेऊन चाललो आहे सोयीसाठी, लिहिताना आणखी थोडंच लिहिलं आहे. त्यांचे हायेस्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू ऑफ SRP सगळ्यात वरती, असं करत 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 SRP ऑफ SHE 0 आहे आणि त्याच्याखाली डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे वरती आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्याचे कारण सांगितलेलं आहे मी, फास्ट आता पुन्हा रिपीट करतो, वी हॅव कवर्ड दॅट अर्लियर. SHE अँड द अदर हाफ सेल, त्याच्यामध्ये इफ SHE वर्क्स ॲज ॲनोड, मग ते इक्वेशनप्रमाणे करून बघा, वी हॅव कवर्ड दॅट अर्लियर. मी जस्ट एकदा फास्ट बोलून ठेवतो रिव्हिजन म्हणून. SHE वर्क्स ॲज ॲनोड असा जर तो दुसरा हाफ सेल असेल तर SRP ऑफ दॅट हाफ सेल विल बी पॉझिटिव्ह. आणि SHE आणि तो हाफ सेल म्हणजे समजा झिंक किंवा ॲल्युमिनियम वगैरे कपल केल्यानंतर इफ SHE वर्क्स ॲज कॅथोड आणि त्या इक्वेशनमध्ये भरून आपण काढलं तर SRP ऑफ दॅट हाफ सेल विल बी निगेटिव्ह. त्या पॉझिटिव्ह निगेटिव्हचा अर्थ तेवढाच. पण एनी टू हाफ सेल्स विल बी जॉईन, गोंधळ करतात काही जण असं वाटतं की म्हणजे SHEच्या वरचा घेतला तर कॅथोड आणि SHEच्या खालचा घेतला तर ॲनोड. रॉंग. म्हणजे ते बरोबर आहे, तसं होणार. समजा मी हा आणि हा घेतला, किंवा आपण नेहमी घेतोच की एक सोपं एक्झाम्पल घेऊन विचार करा, वेन दिस टू हाफ सेल्स वी जॉईन, डॅनियल सेल एक्झाम्पल, तर दिस वर्क्स ॲज कॅथोड अँड दिस वर्क्स ॲज ॲनोड. त्याच्यावरून मग एकदम जनरलायझेशन करतात की द हाफ सेल विच in EMF series, the half cell which is above SHE works as cathode and which is below SHE in EMF series works as anode. ते करेक्ट असलं तरी ते त्या एक्झाम्पलसाठी करेक्ट असलं तरी दॅट इज नॉट अ जनरल रूल. एनी टू हाफ सेल म्हटल्यानंतर मी हे दोन्ही पण हाफ सेल घेऊ शकतो ना आणि सेल बनवू शकतो. हे सगळे वोल्टमध्ये आहेत बरं का, 0.0 वोल्ट. तसं इथे एकदा जनरल लिहिलं आहे वोल्ट. ओके, त्यामुळे रिपीट केलं नाही प्रत्येक वेळेला, काय फार वेळ लागतो असं नाही. वोल्ट वोल्ट वोल्ट. ओके ओके. तर ॲक्च्युअल रूल काय आहे त्याच्यामध्ये मग तो पण बसतो इन EMF सिरीज. मग कोणी दोघं घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या. जसं समजा आपण हे दोन घेऊया, म्हणजे ॲप्लिकेशनचा अभ्यास चालू आहे ना म्हणून हे दोन घेतले, तर यांचा पण एक सेल बनणार, झिंक हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल. आता याच्यामध्ये काय होईल, एनी टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज इट मेक्स अ सेल. ते आपण बघितलेलं आहे. आता ते आपण करून बघतो, स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन करून बघणार, EMF पोटेन्शियोमेट्री मेथड, ते ठीक आहे ना. पण एकदा हाफ सेल पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये टेबल तयार केला की किती गोष्टी सोप्या होतात. प्रत्यक्ष न करता 300 हाफ सेलचं 300 पॉसिबल सेलचे EMF आपण एकदा 25 एक्सपेरिमेंट्स केले, 25 हाफ सेल्स आणि SHE असं कपल करून प्रत्येकाचे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढलं. ते SRPच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून डिक्रीजिंग ऑर्डर लिहिली की 300 टाइम्स एक्सपेरिमेंट, नो नेसेसरी टू कॅरी आउट 300 टाइम्स. त्या 300 पॉसिबल सेल्सचं पोटेन्शियोमेट्री मेथडनी व्हॅल्यू काढायची एक्सपेरिमेंटली गरज नाही आहे. 25 एक्सपेरिमेंट्स केले की 300 कॉम्बिनेशन्स कुठले आहेत ते बाय युझिंग टेबल वी कॅन फाईंड. तसं एक्झाम्पल आता आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल झिंक हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल, दोन्हीचे पण
SRP व्हॅल्यूज माहिती आहेत. पण काय दिसतं इथं, SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, SRP ऑफ झिंक वरती आहे म्हटल्यानंतर आणि व्हॅल्यूवरून कळतच आहे, SRP ऑफ झिंक इज ग्रेटर दॅन SRP ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल. सिम्बॉल लिहिलं म्हणजे तो हाफ सेलचा आहे बरं का. याचा अर्थ टेंडन्सी टू गेट रिड्यूस्ड ऑफ झिंक प्लस 2 आयन्स इज मोर, किंवा टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड ऑफ ॲल्युमिनियम ॲटम इज मोर दॅन झिंक ॲटम, असं त्याचा अर्थ आहे. मग ते सगळं ते अर्थ काढूनच टेबल बनवलं. आता आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन म्हणून द वन विच इज अबाव द टू, त्या दोघांच्यामध्ये कोण वर असेल, SICच्या वर वगैरे असं गरज नाही. तसं विचार केला तर ते करेक्ट येणार, पण दॅट इज नॉट करेक्ट वे. कुठलेही दोन घ्या, मग ते SICच्या खाली असलेले दोन घ्या, SICच्या वर असलेले दोन घ्या, किंवा एक खाली एक वर असू दे. द टू हाफ सेल्स विच यू हॅव सिलेक्टेड अमॉंग द टू, द वन विच इज अबाव, जसं ह्या दोन हाफ सेलमध्ये हा अबाव आहे, याचा अर्थ त्याचा SRP जास्त आहे. ज्याचा SRP जास्त आहे वेन कपल्ड इट विल वर्क ॲज कॅथोड, इट विल वर्क ॲज कॅथोड. आणि तुम्ही लगेच आपलं नेहमीचं सोपं एक्झाम्पल घेऊन विचार करायचा, मग तुम्हाला सवय होते. इट विल वर्क ॲज कॅथोड, कारण त्याचा SRP ऑफ झिंक हाफ सेल इज मोर, याचा अर्थ टेंडन्सी टू गेट रिड्यूस्ड ऑफ झिंक कॅशन इज मोर दॅन ॲल्युमिनियम कॅशन्स, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मग आपण डायरेक्ट, आणि म्हणून मग हे SRPच्या फॉर्ममध्ये टेबल असल्यामुळे हे जे ओरिजिनल इक्वेशन आहे, आणि आम्हाला माहिती आहे की कोणाचाही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असेल माहीत आम्हाला, जस्ट बाय चेंजिंग जे काही त्याचं प्लस मायनस साईन असेल ते साईन चेंज केलं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, म्हणून मायनस साईन इथं दाखवलं आहे, हा इक्वेशनचा मायनस साईन आहे, रिप्रेझेंटेटिव्ह नव्हे. तर तो त्याचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जर आम्हाला एखाद्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल माहिती आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, तर त्याचं जे साईन असेल ते बदला, यू विल गेट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. किंवा आमच्याकडे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहेत आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहेत आणि आम्हाला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिजे, जस्ट चेंज द साईन. मग असं असल्यामुळं आम्ही काय केलं, सगळे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलं. आणि मग तसं असल्यामुळं आता मग जो कॅथोड आहे त्याचा SRP लिहा आणि जो ॲनोड आहे त्याचा SOP लिहा. मग आमच्याकडे आता इथं लक्षात आलं की हे दोन हाफ सेल आम्ही घेतले होते. मग त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हाफ सेल इज गोइंग टू वर्क ॲज ॲनोड, कारण का SRP ऑफ झिंक हाफ सेल इज मोर मीन्स इट विल वर्क ॲज कॅथोड. रिडक्शनला ते फेवरेबल आहे याच्या तुलनेत. मग जो ॲनोड आहे त्याचा SOP, मग आमच्याकडे SRP साईन बदला, SOP मिळेल. यू कॅन यूज ओरिजिनल इक्वेशन. पण SRPच्या भाषेमध्ये, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या भाषेमध्येच टेबल आहे, तर इक्वेशन पण SRPच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून वापरण्याची पद्धत आहे. त्यामुळं असं वापरलं तरी करेक्ट आहे, हे वापरलं तरी करेक्ट आहे. दोन्हीची सवय असू दे, दोन्ही पद्धतीची सवय असू दे, फक्त साईन युनिट वगैरे गोंधळ करायचं, साईन एस्पेशली. तर आता बघा इथं याच्यामध्ये आम्हाला कळलं, सिन्स SRP ऑफ झिंक हाफ सेल इज मोर दॅन SRP ऑफ ॲल्युमिनियम हाफ सेल, दिस झिंक हाफ सेल विल वर्क ॲज कॅथोड अँड ॲल्युमिनियम हाफ सेल दिस विल वर्क ॲज ॲनोड. एवढं पहिला कळलं का बघा. आणि मग ह्या दोघांच्यासाठी ओके, मग याचा अर्थ ॲनोड म्हणून काम केलं असेल, रफ एक्सप्लेन करताना लिहितो आहे बघा, तर तो ॲल्युमिनियम हाफ सेल आहे. कॅथोड म्हणून काम केलेला जो असेल इथं हा हाफ सेल, हे ॲनोड याच्यासाठी लिहिलं होतं. कॅथोड म्हणून कोणी काम केलं असेल तर इथं कॅथोड म्हणून कोणी काम केलं तर झिंक हाफ सेल. ओके ठीक आहे, असू दे, हे एक्सप्लेन केलं या दोन हाफ सेलसाठी. मग इक्वेशन हे वापरलं तरी चालेल, ते वापरलं तरी चालेल, दोन्ही सेपरेट. हे वापरताना याच्याप्रमाणे ओके बघा मग आता या दोघांसाठी आपण विचार करूया, झिंक हाफ सेल आणि ॲल्युमिनियम हाफ सेल. स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, नाही का. बघा ना मी काय केलं, स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. मग आम्हाला रिडक्शन पोटेन्शियलच्या फॉर्ममध्येच इक्वेशन लिहायचं आहे, कारण आमची सिरीज रिडक्शन SRPची डिक्रीजिंग ऑर्डर आहे, म्हणून तसं करायचं ठरलं. हे वापरलं तरी काय बिघडत नाही. तर मग काय केलं आम्ही, जो स्टँडर्ड ॲनोड आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, तर त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे असेल त्याचा साईन बदला, दॅट विल बी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ओके तर मग जो त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असेल, बघा मी आता कसं म्हणतो, त्याचं जे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असेल त्याचं साईन बदला, यू विल गेट स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पुढा व्यवस्थित ऐका, या दोघांच्यामध्ये ॲल्युमिनियम हाफ सेल इज गोइंग टू वर्क ॲज ॲनोड, म्हणजेच स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड भरायचं इथं.
म्हणजे ही साईन, हे SRP आहे, म्हणजे साईन बदलून इथं भरा. म्हणजे या इक्वेशनप्रमाणे एकदा सोडवतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. बघा E0 सेल, जस्ट E0 सेल इज इक्वल टू याच्यासाठी, ओके, ॲल्युमिनियम आणि झिंक हाफ सेलसाठी. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड पुन्हा लिहितो म्हणजे ॲल्युमिनियम हाफ सेल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजेच आपला झिंक हाफ सेल. पण ॲल्युमिनियमचं तर आमच्याकडे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे, पण आम्हाला माहिती आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असेल तर त्याचा साईन बदला, विल गेट स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आमच्याकडे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे, मग त्याचा साईन बदला, तुम्हाला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळणार. त्याप्रमाणे मी आता ते इथे SRP आहे म्हणजे त्याचा साईन बदला, मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 1.66 म्हणजे हे ॲक्च्युली स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲल्युमिनियम झालं, कारण ही व्हॅल्यू SRP आहे, साईन बदलली म्हणजे ही SOP झाली. आणि मग ॲनोडची SOP पाहिजे प्लस कॅथोडची SRPच पाहिजे. तर कॅथोडची SRP म्हणजे मायनस 0.763 आणि याची बेरीज करा, हे काय ते प्लस होईल 1.66 आणि हा मायनस 0.763. आपण कधी कधी राऊंड फिगरमध्ये घेतो, इथं थोडं एक्झॅक्ट व्हॅल्यूज दिलेलं आहे, ओके. आणि तुमच्या एवढं तरी लक्षात येतं की EMF काहीतरी पॉझिटिव्ह येणार आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार म्हटल्यानंतर EMF ऑफ द सेल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. EMF E0 सेल जर तो एनी टू हाफ सेल्स वेन वी जॉईन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो म्हणजे EMF ऑफ द सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये असेल तर स्टँडर्ड EMF म्हणजेच E0 सेल पॉझिटिव्हच येणार. फक्त ॲनोड कोण कॅथोड कोण, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सचा डायरेक्शन एवढाच फरक आहे. तर इथं व्हॅल्यू येईल वोल्टमध्ये. हे काढलं आपण असं, मी आता व्हॅल्यू लिहित नाही, तुम्ही कॅल्क्युलेट करा तेवढी वजाबाकी बेरीज, तेवढा कॅल्क्युलेशनमध्ये मी वेळ नको घालवत. याचाच या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे E0 सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू, नाही का. मग काय केलं मी, स्टँडर्ड ऑक्सिडेशन ऑफ ॲनोड, ओके, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड जे काय असेल तर त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आम्हाला माहीत असेल तर त्याचा साईन बदला, त्याचं जे साईन असेल ते बदला, त्याचं जे साईन असेल ते इथं असणार आहे सिम्बॉलमध्ये, त्याचं बदला. म्हणजेच तुम्ही असं लिहिता, याचा अर्थच तुम्हाला पटकन कळलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहित आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलचं साईन बदलत आहे, म्हणजेच यू आर रायटिंग स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ओके. हे असं झालं आणि फक्त लिहिण्याच्या सोयीसाठी मग हा मायनस असल्यामुळे इक्वेशनमध्ये हे असं लिहिलं, परत एकदा रिपीट केलं, बाकी काही नाही. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड म्हणजे तेच इक्वेशन फक्त रिडक्शन पोटेन्शियलच्या SRPच्या भाषेमध्ये असं झालं. अमाऊंट व्हॅल्यू E0 सेल शेवटी तेवढाच येणार आहे ना, E0 सेल. तर म्हणजे काय झालं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, ओके, म्हणजे तिथं कॅथोड कोण आहे, झिंक हाफ सेल, मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड म्हणजे इथं ॲल्युमिनियम हाफ सेल. मग स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे किती बरं, मायनस 0.763 मायनस इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड म्हणजे कोण, मायनस 1.66. हा साईनसह जो असेल तो मायनस 1.66 म्हणजे काय झालं परत मायनस 0.763 आणि हा प्लस 1.66 म्हणजे काय एवढंच येणार आहे. समजलं का तुम्हाला, मुद्दा कळतो का बघा परत. तर ओरिजिनल इक्वेशन याला मुद्दा म्हणतो, म्हणजे इथून सुरुवात झाली म्हणून याला सोयीसाठी ओरिजिनल इक्वेशन म्हणायचं. अँड सिन्स दी EMF सिरीज इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP, तर SRPच्या फॉर्ममध्ये इक्वेशन, या इक्वेशनचा वापर करून SRPच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, ओके. मग असं वापरलं तरी चालेल. त्यावेळेला मग ॲनोड जो असेल त्याचं साईन बदलून ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहायला लागेल, कारण आमच्याकडे रिडक्शन पोटेन्शियल आहे, किंवा असं वापरा, ॲन्सर तेच येणार आहे. आता हेच तुम्ही न बघता एकदा करा म्हणजे कळेल. आणखी कुठले तर 2 हाफ सेल्स घ्या, कुठलेही घ्या, हे घ्या 2 असं. सो म्हणजे समजा तुमच्याकडे एकदा 25 हाफ सेलचा SRP व्हॅल्यू मिळाला की त्याचे जे 300 कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत ते 300 कॉम्बिनेशन्स असं आयदर युजिंग धिस फॉर्म्युला ऑर धिस फॉर्म्युला दोन्ही वापरावं, ॲन्सर तेच येणार आहे. फक्त साईनमध्ये वगैरे गोंधळ करू नका.
ऑल पॉसिबल 300 सेलचे EMF मॅथमॅटिकली आपण कागदावर म्हणजेच बोर्डवर काढू शकतो. ॲप्लिकेशन ऑफ EMF सिरीज कळत आहे का? ॲप्लिकेशन ऑफ EMF सिरीज म्हणजे देताना पॉईंट्स भरपूर दिलेले असतात, नोट्समध्ये आहेत आपल्याकडे. एक्सप्लेनेशन आणि त्याला रिलेटेड नोट्स असं पहिला वाचा, मग MCQs, मग टेक्स्टबुकमधले काही मुद्दे वेगळे, असं करायचं. कारण प्रत्येक टॉपिकला लागू आहे तसं या टॉपिकला जास्त लागू आहे की शिकवण्याचा एक सिक्वेन्स असतो. रिप्रेझेंटेशन ऑफ हाफ सेल जे पुढे येणार आहे तो आधी पण घेता येतो, आपली सोय. आणि त्यांनी काही अडत असतं तर ते आधीच घ्यावं लागलं असतं. ओके, म्हणजे जे असं इथं लिहिण्याची पद्धत आहे हे तुम्हाला कळेल. सध्या तुम्हाला हा कॉपर हाफ सेल आहे, सिल्वर हाफ सेल आहे एवढं माहीत असलं तरी बस झालं. आणखी असे 300 म्हणजे 25 हाफ सेल्सचा हा जर EMF सिरीज असेल तर देर आर 300 पॉसिबल सेल्स. तर ते 300चे 300 पॉसिबल सेल तसं एकाचं काढून दाखवलं आपण, ॲल्युमिनियम हाफ सेल आणि झिंक हाफ सेल. ऑल 300 पॉसिबल सेल्स, स्टँडर्ड E0 सेल, स्टँडर्ड EMF ऑफ सेल म्हणजे E0 सेल वी कॅन कॅल्क्युलेट मॅथमॅटिकली. म्हणजे 300 टाईम्स एक्सपेरिमेंट करायची गरज नाही, एकदा 25 टाईम्स केला तर बस, असं त्याचा अर्थ आहे. ओके, आणखी काही याच्यामधले ॲप्लिकेशन्स बघूया, इंटरेस्टिंग आहे. येस, ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज, वन एक्झाम्पल वी हॅव कन्सिडर्ड. लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. कुठलेही 2 हाफ सेल्स घ्या. आता मी इथं थोडेच लिहिले, पहिल्यांदा थोडे ओळखीचे नेहमीच्या चर्चेतले त्याचे व्हॅल्यूज माहीत सगळे हाफ सेल पोटेन्शियल्स पार्ट पाहिजेत, नॉट नेसेसरी ॲट ऑल. पण पुन्हा वापरलेले आहेत झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, राऊंड फिगरमध्ये 0.799 इन्स्टेड ऑफ दॅट 0.8 चालेल. तेवढे एक 5-7 सोयीसाठी. आणि नंतर हळूहळू जशी प्रॅक्टिस MCQs आणि न्यूमेरिकल्स होतील त्यात काही नेहमीचे वापरातले सिल्वर हाफ सेल, कॉपर हाफ सेल, तर कमीत कमी एवढं तरी माहीत असेल की सिल्वर हाफ सेल इज अबव कॉपर हाफ सेल. असं काही नेहमीच्या वापरातले जे कोण आपल्या चर्चेत अजून म्हणजे नेहमीच्या म्हणजे अजून नेहमीचे चर्चेत येणारे पुन्हा तेवढं माहीत होतात, लक्षात राहतात. सगळे व्हॅल्यूज आणि सगळा टेबल असं काही करायची गरज नसते. ओके, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, एनी 2 हाफ सेल्स. तर मग आता कुठलं घेऊया? चला असं करूया आपण, मग कॉपर हाफ सेल घेतला आणि इकडचा ॲल्युमिनियम हाफ सेल घेतला. ओके, कुठलेही वरचे 2 घ्या, खालचे, त्याचा काही संबंध नाही SHच्या वरती. विथ रिस्पेक्ट टू SH दीज SRP व्हॅल्यूज आर कॅल्क्युलेटेड. म्हणजे जी काही इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू आली ती SRPमध्ये कन्वर्ट केली, साईन चेंज करून. ओके, आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलं. मग आता समजा हे 2 घ्यायचे ठरले. ओके, मग असं इक्वेशन वापरलं तरी येणार. जो ॲनोड आहे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल भरा. मग इथं तर SRP दिलेलं आहे, द वन विच इज वर्किंग ॲज ॲनोड, साईन बदलून त्याचा SOP करा, हे वापरा. ओके, नाही तर डायरेक्ट मग SRPचं स्टेप म्हणून हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. मी आता बघाशी लिहिलं होतं, एवढं एक्सप्लेन केलं होतं. चला आपण हेच वापरूया. ओके, तर आमच्या काय लक्षात आलं? ॲल्युमिनियम हाफ सेल अँड कॉपर हाफ सेल. न कॉपर हाफ सेल सिन्स इट इज अबाव, म्हणजेच SRP व्हॅल्यू, SRP ऑफ कॉपर हाफ सेल इज मोर दॅन SRP ऑफ कुठला ठरला होता बरं आपलं? ॲल्युमिनियम हाफ सेल. ओके, ॲल्युमिनियम हाफ सेल कुठलंही घ्या. याचा अर्थ हे 2 हाफ सेल जेव्हा कंबाईन करणार त्यावेळेला दिस विल वर्क ॲज कॅथोड अँड दिस विल वर्क ॲज ॲनोड. हे फिक्स झालं. म्हणजे ते जे 2 आपण काढत होतो डायग्रॅम, आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचे रिप्रेझेंटेशन शिकणार होतो आपण. ओके, आणि मग त्याप्रमाणे कुठलंही इक्वेशन वापरा. दोन्ही एकदा मी इथं वापरतो होमवर्क म्हणून, तुम्ही हे वापरा. ओके, जस्ट प्रॅक्टिस. द E0 सेल, स्टँडर्ड EMF ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. म्हणजे जिथं कॅथोड या दोघांच्यामध्ये द वन विच इज अबाव हॅज मोर SRP व्हॅल्यू, म्हणजे त्याची टेंडन्सी टू गेट रिड्यूस्ड इट इज मोर, म्हणून कॉपर हाफ सेल मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड, म्हणजे इकडे ॲल्युमिनियम हाफ सेल, नाही का? ॲल्युमिनियम गॅस झालं. E0 सेल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर काय आहे बरं? 0.337. नॉर्मली आम्ही रुटीन कॅल्क्युलेशन्स पटपट 0.34 घेतो. ओके, इथं एक्झॅक्ट दिलेत, असू दे. हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे. आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड ॲल्युमिनियम हाफ सेल इटसेल्फ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह आहे, ते साईनसह लिहा मायनस, म्हणून सबस्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचा अर्थ हा 0.337 आणि हा मायनस इट विल बिकम प्लस
1.66 आन्सर येणार काहीतरी पॉझिटिव्ह. दॅट्स ऑल. ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट EMF ऑफ द सेल. तर मगाशी जसं म्हणालो मी 25 हाफ सेल्स असतील तर 300 सेल्स पॉसिबल आहे. तर 300चे 300 मॅथमॅटिकलीच काढू शकतो. 300 टाईम्स एक्सपेरिमेंट करायची गरज नाही. एकदा 25 टाईम्स विथ SHE करून तुम्ही काढलं SRP व्हॅल्यू ऑफ ऑल द 25 हाफ सेल्स आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिलं की संपला विषय. आणखी एक पॉईंट इथं घेतो. समजा मी एक आता इथं रिॲक्शन लिहितो, असं लिहितो. येस, now for balancing purpose नाही का, redox reaction, silver gets oxidized. reaction लिहितो अशी, a reaction. ओके, redox reaction. मग इथं ॲक्वस हे सॉलिड, ते दॅट आय एम अवॉइडिंग. whether this reaction, whether it will take place or not, नाही का, whether the reaction will take place or not is the question. म्हणजे ही जी कागदावर दिसते रेडॉक्स रिॲक्शन, सिल्वर 0वाला +1मध्ये गेला आहे म्हणजे इट हॅज ऑक्सिडाइज्ड. अँड निकेल रिॲक्टंट साईडला +2 आहे, ऑन राईट हँड साईड एलिमेंटल आहे म्हणजे इट हॅज टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. Ni+2 इलेक्ट्रॉन घेणार तेव्हा Ni जाणार, निकेल एलिमेंटल. अँड Ag इट हॅज टू रिलीज इलेक्ट्रॉन्स, मग Ag+ जाणार. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ Ag अँड रिडक्शन ऑफ Ni++2 असं झालं तर हे होणार. तर ही whether it will take place or not, म्हणजेच whether it is a spontaneous redox reaction or not. spontaneous redox बरं का, ऐका, redox whether it is not, it is or it is not, ते आम्हाला चेक करायचं. तर ही रिॲक्शन तर कागदावर लिहिली ती बॅलन्स सिल्वर हॅज डोनेटेड. पण असं जर असं असेल, सिल्वर हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन अँड निकेल +2 हॅज अंडरगॉन रिडक्शन, असं जर असं असेल तर if possible, if this reaction is possible or if this reaction is spontaneous redox, then कुणाचं ऑक्सिडेशन झालं आहे त्याचं SOP जास्त पाहिजे दुसऱ्यापेक्षा. म्हणजेच आपण कुठल्या तरी एका भाषेत बोलायचं म्हणून रिडक्शनच्या भाषेत, रिडक्शन पोटेन्शियलच्या भाषेत, म्हणजे स्टँडर्ड कंडिशनमध्ये स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या भाषेत म्हणजे SRPच्या भाषेत बोलतो आहे. तर ही जर रिॲक्शन व्हायची असेल तर हे जर स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन असेल तर ज्याचं रिडक्शन झालं आहे म्हणजे याचं, देन SRP ऑफ निकेल हाफ सेल लिहिताना फक्त सिम्बॉल लिहिला आहे, शुड बी मोर दॅन SRP ऑफ सिल्वर हाफ सेल, असा असायला पाहिजे. शुड बी ॲक्च्युली काय परिस्थिती आहे, सिल्वर हाफ सेल इज अबाव निकेल हाफ सेल इन EMF सिरीज, नाही का, निकेल हाफ सेल खाली आहे. त्या दोघांच्यामध्ये कोण वर आहे हे महत्त्वाचं आहे. ओके, तर सिल्वर हाफ सेल इज अबाव म्हटल्यानंतर ॲक्च्युअली इन EMF सिरीज, नाही का, सिल्वर हाफ सेल इज अबाव निकेल हाफ सेल, म्हणजेच SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सिल्वर हाफ सेल इज ग्रेटर दॅन SRP ऑफ निकेल हाफ सेल. त्यामुळं हे होणार नाही, हे होणार उलटं. एवढं कळतं का बघा. ओके, तर हे ॲप्लिकेशन, आता हे ॲप्लिकेशन आणखी जरा टेक्स्टमध्ये नोटमध्ये जरा किचकट करून सांगितलेलं आहे की कन्सिडरिंग दॅट दिस इज अ स्पॉन्टेनियस फाइंड दी EMF ऑफ द सेल असं म्हटलेलं आहे. आता बघा, म्हणजे ही कन्सिडरिंग दॅट दिस इज स्पॉन्टेनियस EMF काढायचा. बघा इथं शॉर्टमध्ये दाखवलं. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं आहे, तो ॲनोड म्हणजे सिल्वर हाफ सेल, सिल्वर 0वाला +1मध्ये गेलेला आहे. अँड रिडक्शन ऑफ निकेल हाफ सेल हॅज टेकन प्लेस, तो कॅथोड. आणि मग आमच्या इक्वेशनप्रमाणे मी आता भरतो, म्हणजे या इक्वेशनप्रमाणे, नाही का, जर इथं मला काढून दाखवायचं असेल तर कन्सिडरिंग दॅट स्पॉन्टेनियस, असं जर ही स्पॉन्टेनियस असं कन्सिडर करून आपण EMF काढूया. म्हणजे ही स्पॉन्टेनियस आहे तर याचं ऑक्सिडेशन झालं आहे म्हणजे हा ॲनोड म्हणून काम केलेलं आहे सिल्वर हाफ सेल.
रिडक्शन ऑफ निकेल प्लस 2 म्हणजे तो कॅथोड म्हणून काम केलेलं आहे. तर E0 सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. आणि मग हा जर ॲनोड आहे, जर त्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि जर स्पॉन्टेनियस असेल तर नाही आहे ते मला कळलं आहे, असे एक सोडवण्याची पद्धत आहे. तर मग काय येणार बरं, की तो हा ॲनोड आणि तो कॅथोड जर हे स्पॉन्टेनियस असं गृहीत धरतो आहे आपण, म्हणजे निकेल कॅथोड कोण याच्यामध्ये निकेल नाही का, आणि ॲनोड कोण बरं सिल्वर, असं जर केलं तर रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे निकेल तर किती तर मायनस 0.257 हा फॉर्म्युल्यातला मायनस, आणि रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सिल्वर प्लस 0.799. आता मुद्दा लक्षात आला का की हे निगेटिव्ह येत आहे, हे मायनस आणि हे मायनस म्हणजे हे मायनस येणार. आता EMF ऑफ सेल किंवा E0 सेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये आहे म्हणून, नाहीतर कुठल्याही कंडिशनमध्ये सेल एनी टू हाफ सेल्स वेन वी जॉईन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो होतो, म्हणजे EMF पॉझिटिव्ह यायला पाहिजे. तर EMF इट कॅनॉट बी निगेटिव्ह, इट कॅन नेवर बी निगेटिव्ह ऑफ अ सेल. हाफ सेल पोटेन्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, त्याची कारणं मी सांगितलेली आहेत. SHE बरोबर कपल केल्यानंतर तो ॲनोड आहे का कॅथोड आहे त्याच्यावरून ते ठरतं. ते हाफ सेल पोटेन्शियल आहेत, म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा रिडक्शन पोटेन्शियल कुठलं ते एक, आपण मग कुठलं ते एक म्हणून आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल एक फिक्स केलं. ओके, सेल टोटल EMF ऑफ द सेल चाललेला आहे इथं. तर तो जर कन्सिडरिंग दॅट दिस इज स्पॉन्टेनियस, हे स्पॉन्टेनियस असेल तर याला रिलेटेड जो सेल आहे त्याच्यामध्ये याने ॲनोड म्हणून काम करायला पाहिजे, द वन विच हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन 0+1, आणि याने कॅथोड म्हणून काम करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे फॉर्म्युल्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज भरल्या टेबलवरून घेऊन तर निगेटिव्ह येतो नाही का, हे प्लस होणार आणि साईन मायनस येणार, विच इज नॉट पॉसिबल. तो कायम पॉझिटिव्ह येणार. म्हणजेच बेस्ड ऑन दिस रेडॉक्स रिॲक्शन वी हॅव कॅल्क्युलेटेड EMF विच कम्स निगेटिव्ह. याचा अर्थ EMF ऑफ द सेल कॅनॉट बी निगेटिव्ह. इट मीन्स दॅट दिस रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन इज नॉट स्पॉन्टेनियस, इट इज नॉन स्पॉन्टेनियस. ते जर उलटं लिहिलं, आता तुम्ही लिहायचं तर पॉझिटिव्ह येणार म्हणजे स्पॉन्टेनियस, आणि आहेच. अरे बाबा सिल्वर हाफ सेल इट इज अबाव निकेल, आणि एवढं करून ते एक प्रोसिजर म्हणून सिलेबसमधला पॉईंट म्हणून ते ठीक आहे. त्या टाईपचे काही न्यूमेरिकल्स आपण घेणार तेव्हा आणखी सवय होईल. आता मी थिअरटिकली तुम्हाला एक्सप्लेन करतो तो पॉईंट. ओके, की इट इज क्वाईट क्लिअर की हे जर रिॲक्शन कोणी लिहिलेली आहे कागदावरती की ज्याच्यामध्ये सिल्वर हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन आणि निकेल +2 हॅज अंडरगॉन रिडक्शन, असं जर व्हायचं असेल तसं होणार नाही. कारण का सिल्वर हाफ सेल इज अबाव निकेल हाफ सेल, द वन विच इज अबाव त्याचा SRP जास्त असतो. SRP जास्त असतो म्हणजे त्याची टेंडन्सी टू गेट रिड्यूस्ड मोर. ओके, आणि द वन विच इज बिलो त्याची SOP इज मोर, SRP लेस म्हणजे SOP इज मोर, म्हणजे त्याची टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज इज मोर. आणि मग ज्याची टेंडन्सी टू गेट रिड्यूस्ड इज मोर तो इथं ऑक्सिडाइज झालेला दिसतो आहे, म्हणजे हे नॉन स्पॉन्टेनियस आहे. ओके, असं ॲप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज आणखी पण काही चर्चेमध्ये येतील. तर त्याच्यासाठी आपण ही EMF सिरीज, आणि जसं मी मगाशी सांगितलं की किती सेल्स असतात पॉसिबल, 25 असतील तर, किंवा कुठलेही 2 हाफ सेल्स घेतले, जसं 25 हाफ सेलची आम्हाला SRPची सिरीज मिळाली तर 300 पॉसिबल सेलचे कागदावरच आम्ही काढू शकतो की कुठलंही कॉम्बिनेशन 300 पॉसिबलमधलं कुठलंही विचारलं तर EMF ऑफ दॅट सेल वी कॅन कॅल्क्युलेट. एक्सपेरिमेंट करायची गरज नाही, पोटेन्शिओमेट्री मेथड. आणि कुठलेही 2 हाफ सेल घेतले तर त्याच्यामध्ये ॲनोड म्हणून कोण काम करणार वगैरे ते कळेल. किंवा अंडर कन्सिडरेशन इफ एनी रेडॉक्स रिॲक्शन इज देअर, तर ती लिहिलेली कागदावर वेदर इट इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट दॅट वी कॅन फाइंड. तर दिस इज हाऊ the application or uses of EMF series, and we have to consider that